नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तू टिप्स या विषयांवरील व्हिडिओ सादर करीत असतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। नमस्कार मित्रांनो, आपल्याही कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल व या दोषामुळे आपल्याला अनेक समस्यांना, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, तर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करता येतात, ज्या उपायांमुळे आपल्याला कालसर्प दोषाचे निवारण करता येते। मित्रांनो, सर्व देवी देवतांचे खूप सारे उत्सव असतात, पर्व असतात, परंतु भगवान शंकरांचा जो सर्वात मोठा पर्व आहे, उत्सव आहे, तो म्हणजे महाशिवरात्री। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी महाशिवरात्रीचा पर्व साजरा केला जातो। तसे पाहता प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी शिवरात्री असते, पण ती मासिक शिवरात्री असते। आणि फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी जी शिवरात्री असते तिला महाशिवरात्री म्हणतात। असं मानलं जातं की ह्या दिवशीच भगवान शंकरांचं प्राकट्य झालं होतं। हे पहा, या ठिकाणी आम्ही भगवान शंकरांच्या जन्म किंवा मृत्यूविषयी बोलत नाही आहोत। भगवान शंकरांचा तर ना कोणता आदी आहे ना कोणता अंत। आम्ही सांगत आहोत भगवान शंकर आजच्या दिवशी प्राकट्य झाले होते आणि भगवान शंकरांचा विवाह देखील महाशिवरात्रीच्या दिवशीच माता पार्वती समवेत झाला होता। चला तर मग आपण पाहूया की कालसर्प दोषाने ग्रसित लोकांनी कोणते असे महाउपाय केले पाहिजेत की जे केल्याने त्यांचा कालसर्प दोष पूर्ण स्वरूपात संपून जाईल। पहिला उपाय मित्रांनो, सर्वप्रथम त्रयोदशी दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी नित्य कर्मातून निवृत्त व्हावे व भगवान शंकरांना एक शुद्ध तुपाचा दिवा आपण अर्पित करायचा आहे। आणि हा दिवा अखंड ज्योतीचा असायला हवा, म्हणजेच हा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जळत राहिला पाहिजे। आपल्याला अधूनमधून या दिव्यामध्ये तूप घालत राहायचं आहे। दिवा सतत म्हणजे कमीत कमी दुसऱ्या दिवसापर्यंत, अर्थात चतुर्दशीच्या सकाळपर्यंत जळत राहावा। आणि हा दिवा आपल्याला लावायचा केव्हा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी, अर्थात त्रयोदशीच्या सकाळी। यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचे आहे व सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगाला शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर शिवलिंगावर काळे तीळ अर्पित करायचे आहेत। मित्रांनो, हे काळे तीळ अर्पित केल्यानंतर पुन्हा शुद्ध जलाने जलाभिषेक करायचा आहे। यानंतर शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पित करायचे आहेत व पांढरे तीळ अर्पित केल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जलाने जलाभिषेक करायचा आहे व मनोभावे शिवलिंगाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि विनंती करायची आहे की हे शिवशंकरा, माझ्या कुंडलीतील किंवा माझा जो कालसर्प दोष आहे तो आपण समूळ संपवून टाकावा, म्हणून मी हा विधी करत आहे। तरी आपण माझी या दोषातून मुक्तता करावी, या दोषापासून माझे रक्षण करावे। मित्रांनो, हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय मित्रांनो, जर आपली आर्थिक परिस्थिती सक्षम असेल तर हा उपाय आपण करू शकतो। आपण अगदी छोट्यासा असा सर्पांचा जोडा चांदीमध्ये बनवून घ्यायचा आहे। चांदी या धातूपासून बनवलेला सर्पांचा जोडा, तसेच एक छोटासा असा चांदीचा डमरू बनवून घ्यायचा आहे आणि एक छोटीशी चांदीची बीन, म्हणजे आपण तिला पुंगी म्हणतो, ही बीन बनवून घ्यायची आहे। तसेच एक बेलपत्र चांदीचे बनवून घ्यायचे आहे। या 4 वस्तू आपण शुद्ध चांदीच्या बनवून घ्यायच्या आहेत, अगदी छोट्या छोट्या। आणि या 4 वस्तू आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला अर्पित करायच्या आहेत आणि शिवशंकरांना विनंती करायची आहे की हे देवा, राहू केतूशी संबंधित, कालसर्प दोषाशी संबंधित माझ्या जीवनामध्ये ज्या काही प्रकारच्या समस्या येत आहेत त्या तुम्ही संपवून टाका। मला आजीवनभरासाठी या समस्यापासून स्वतंत्र करा, आजीवन मी या दोषातून मुक्त व्हावे। मित्रांनो, हा झाला दुसरा उपाय। तिसरा उपाय मित्रांनो, आपल्याला 4 नारळ घ्यायचे आहेत। मित्रांनो, हे नारळ ओले म्हणजेच त्यामध्ये पाणी असलेले नारळ घ्यायचे आहेत, सुका नारळ घेऊ नये व हे 4 नारळ आपल्याला शिवलिंगाला अर्पित करायचे आहेत। मित्रांनो, एकाच वेळी हे 4ही नारळ आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत व मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि विनंती करायची आहे की हे देवा, राहू केतूशी संबंधित, कालसर्प दोषाशी संबंधित माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही संपवून टाका। मला आजीवनभरासाठी या समस्यापासून स्वतंत्र करा, आजीवन मी या दोषातून मुक्त व्हावे। मित्रांनो, हे काही साधे, सोपे व सहजरित्या करता येणारे उपाय आम्ही सांगितले आहेत, जे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता व कालसर्प दोषाचे निवारण करू शकता।
तर मित्रांनो नक्की करा हे उपाय. शुभम भवतु. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारचे आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आप्तेष्टांना, पाहुण्यांना, स्वकीयांना पाठवत चला. कारण एखाद्या माहितीमुळे यापैकी कोणाचे तरी भले होऊ शकते. त्यांच्या जीवनातील समस्या संपून जाऊन त्यांच्या जीवनाला उभारी येऊ शकते. धन्यवाद.